नमस्कार मंडळी, आज आपण नवरात्र स्पेशल छान मस्त शेंगदाण्याचा असा दमदार लाडू बनवणार आहोत। एकदा बनवायचा आणि 9 दिवस आरामशीर खायचा। बघा मस्त लाडू बनवून तयार झालेले आहे। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी बघा एक गुंजोली भरून मी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे पूर्णपणे निवडून घेतले, त्यामधले जे लागट वगैरे शेंगदाणे ते काढून घेतलेले आहेत। आता आपल्या शेंगदाणे छान असे खमंग कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे। जेवढा शेंगदाणा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजल्या जाईल तेवढे आपले जे लाडू आहे ना चवीला खूप रुचकर असे बनवून तयार होतात। बघा आता शेंगदाणे भाजून झालेले आहे। आता शेंगदाणे थंड करण्यासाठी मी याच कढईमध्ये ठेवलेले आहेत। बघा शेंगदाणे छान या कढईमध्ये थंड करून घेतले। बघा मस्त अशी कुरकुरी झाली, लगेच त्याची साल जी आहे हाताने निघून येत आहे। आपण साल काढण्यासाठी सुद्धा एक आता ट्रिक्स वापरूया। बघा एक मी याचा कपडा घेतलेला आहे। आता कपड्यामध्ये कसं बुचडी बांधून घ्यायची आहे आणि हाताने चोडून चोडून याची पूर्णपणे अशी आपल्याला साल काढून घ्यायची आहे। बघा आपल्याला एक एक शेंगदाणा चोडायची बस गरज नाही आहे। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला छान असे जे शेंगदाणे आहे ते चोडून चोडून आपल्याला व्यवस्थित त्याची पूर्णपणे जी साल आहे काढून घ्यायची। जर थोडीफार राहिली तरी तेवढी चालून जाते। बघा अशा पद्धतीने मी शेंगदाण्याची संपूर्ण जी साल आहे ती काढून घेतलेली आहे। बघा पाहू शकता तुम्ही मस्त अशी शेंगदाण्याची संपूर्ण शेंगदाण्याची साल निघालेली आहे। त्यानंतर बघा आपल्याला या शेंगदाण्याची साल जी निघालेली आहे ती सुद्धा शेंगदाण्यापासून वेगळे करण्यासाठी त्यासाठी सुद्धा आपण एक ट्रिक्स वापरणार आहोत। आता जे शेंगदाणे आहेत ते आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। बघा मोठ्या मी एका ताटामध्ये हे शेंगदाणे जे आहेत ते काढून घेत आहे। बघा शेंगदाणे काढलेले आहेत। आता आपण याला शेंगदाणे न पकडता मस्त असा एक झारा घेऊया आणि अशा पद्धतीने याचे जे संपूर्ण जे साल आहे ते आपण आता काढून घेऊया। बघा अशा पद्धतीने याची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। बघा संपूर्ण साल काढून झालेली आहे। त्यानंतर बघा जेवढे शेंगदाणे घेतले त्यापेक्षा थोडासा मी कमी प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये बघा आपल्याला थोडे थोडे शेंगदाणे घालायचे आहे आणि त्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि पल्स मोडवर आपल्याला मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे मिश्रण जे आहे ते बनवून घ्यायचं आहे। आता शेंगदाण्यामध्ये जर शेंगदाण्याचे लाडू जर तुम्हाला जर थोडेसे जाडसर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जाडसर असं मिश्रण काढू शकता। आपण एक जे मिक्सरचं पॉट आहे ते थोडंसं बारीक काढायचं म्हणजे लाडूला बाइंडिंग छान येते। बघा अशा पद्धतीचं मी बघा मस्त असं बनवून घेतलेलं आहे। आपल्याला लाडू बनवताना आहे त्याचे आपल्याला शेंगदाणे ते संपूर्ण थंड करूनच घ्यायचे आहेत। जेवढे शेंगदाणे जर तुम्ही थंड करून घेतले ना तर आपले जे लाडू आहे ते चिवट सुद्धा होत नाही आणि मस्त असा खमंग असा हा लाडू बनतो आपला। बघा अशा पद्धतीचं मिश्रण बनवून झालेलं आहे। थोडंसं जाड आणि बारीक असं मिश्रण मी बनवलेलं आहे। त्यानंतर बघा आपल्याला गुळाची चव एकसारखी यावी म्हणून आता हे संपूर्ण जे मिश्रण आहे हाताने मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। त्यामुळे आपले जे लाडू आहे ते सर्व जे लाडू आहे एकसारख्या चवीचे आपल्याला लागतील। बघा आता व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे मी। बघा आता व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता लाडूचा आकार आपल्याला हव्या त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। बघा अशा पद्धतीचे लाडू नवरात्राच्या उपवासासाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी तुम्ही मस्त असे लाडू बनवून ठेवू शकता आणि मुलांना रोज टिफिन मध्ये गोडाचा आणखी काही दिल्यापेक्षा तर अशा पद्धतीचा आयरन आणि कॅल्शियमने भरपूर असा हा लाडू तुम्ही मुलांना देऊ शकता। बघा मस्त असा लाडू मी बांधून घेतलेला आहे। बघा कोणती मेहनत न घेता मस्त असे हे लाडू मी आता बनवून तयार केलेले आहेत। अशाच पद्धतीने मी संपूर्ण जे लाडू आहेत ते बनवून घेतलेले आहे। अगदी शेवटचा लाडू सुद्धा मस्त व्यवस्थित बांधला गेलेला आहे। तर अशा पद्धतीचे शेंगदाण्याचे लाडू मी बनवलेले आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला शेंगदाण्याचे लाडूची रेसिपी कशी वाटलेली आहे। बघा लाडू बनवून तयार झालेले आहे। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।